अतिशय संताप आणणारी आणि राग अनावर होणारी अशी घटना ह्या नवी मुंबईत घडली. सोनम डोंगरे आणि रिचा मिश्रा या 8 महिन्याच्या गर्भवती आमच्या भगिनी, आमच्या महिला ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात ऍडमिट होत्या. तिथे डॉक्टरांच्या इंजेक्शनचा दुष्परिणाम झाला आणि त्यांना वाशी इथल्या मनपा रुग्णालयात आणण्यात आलं. तिथे सोनम डोंगरे या आमच्या भगिनीचा मृत्यू झाला. तर रिचा मिश्रा या सुद्धा आता प्रकृतीने अतिशय गंभीर असल्याची बाब समोर येते. मोठ्या मोठ्या बाता मारून सुपर स्पेशालिटी सुविधा आम्ही नवी मुंबईकरांना देतोय असं सांगणारे गेली 25 वर्ष सत्तेत असणारे इथले निर्लज्ज सत्ताधारी याचं उत्तर देणार आहेत का? पालिका प्रशासनात आरोग्य विभागात असणारे आणि या महापालिकेचे आयुक्त याचं उत्तर देणार आहेत का? या दोनही घरांमध्ये आज अतिशय दुःखद वातावरण आहे. नवी मुंबईकर मायबाप या अशा सत्ताधाऱ्यांच्या पुढे आपण लोटांगण घालणार आहात की याचा जाब विचारणार? योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि याला दोषी असणाऱ्यांवर गुन्हा तात्काळ नोंदवला गेला पाहिजे. अन्यथा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनच्या काचा राहणार नाहीत हे मात्र नक्की.